बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय। जिल्ह्यात 24 तासात 2 अपहरणाच्या घटना घडल्यात। व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणीची मागणीही करण्यात आली आहे। पैसे देऊन व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय आणि त्या अनुषंगानं परळी पोलीस तपास करत आहेत। परळीतील व्यापारी अमोल विकासराव डुबे वय वर्ष 42 राहणार टेलर लाईन परळी यांना काल रात्री 9 ते 11:30च्या दरम्यान परळी येथील औद्योगिक वसाहतीतून त्यांच्या गाडीला समोर एक स्विफ्ट डिझायर आडवी लावून त्यांना 5 अनोळखी लोकांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि परळी ते अंबाजोगाई जाणाऱ्या घाटामध्ये त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन एक 2 कोटीची खंडणी मागितली होती। 2 कोटी दिले तर मग जीवन सोडू असं सांगितले होते। त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना संबंधितांना फोन करून त्यांचे 3 लाख रुपये आणि 87,000 रुपये जे आहेत त्यांच्या स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि 10 तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेलं आहे। त्याप्रमाणे परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता सध्या 2 पथकं तयार केलेली आहेत। शोध चालू आहे।